झी 24 तास एक पाऊल पुढे। भविष्यामधलं पाण्याचं नियोजन करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आजपासून एक वेळचा पाणी पुरवठा बंद केलाय। मनपाच्या या निर्णयानं महिन्याकाठी 60 ते 70 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत होणार असल्याचा दावा प्रशासन करते। उन्हाळ्याचे चटके जरी नाशिककरांना अद्याप बसत नसले तरी पाणी कपातीच्या नियोजनाकडे नाशिककरांचं बारीक लक्ष असणार आहे। मार्च महिना अर्ध्यापेक्षा जास्त उलटलाय। धरणातील पाणी साठा 50% आलाय। अशा परिस्थितीत पाऊस लांबला तर जुलै अखेरपर्यंत म्हणजे तब्बल 4.5 महिने नाशिककरांना आहे त्या पाण्यात घालवावे लागणार आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा 2500 दशलक्ष घनफूट आहे। काश्यपी धरणाचा पाणीसाठा 650 दशलक्ष घनफूट आहे, तर गौतमी धरणातील पाणीसाठा 500 दशलक्ष घनफूट आहे। त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा सामना करण्याच्या दृष्टीनं महापालिका प्रशासनानं आतापासूनच पावलं उचलली असून शहरात केवळ एक वेळच पाणीपुरवठा केला जाणार आहे। नाशिकच्या पूर्व, पश्चिम, मध्य आणि पंचवटी या 4 विभागात आजपासून एक वेळ पाणीपुरवठा होणार आहे। सिडको आणि सातपूर या विभागात सुरुवातीपासूनच एक वेळ पाणीपुरवठा केला जात असल्यानं एक वेळच्या पाणीपुरवठ्यातही 20% कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। या कपातीच्या माध्यमातून 60 ते 70 दशलक्ष घनफूट पाण्याची बचत करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे। मी 4 महिन्यापूर्वी बोललो होतो की एक टाइमचं पाणी द्यावं, मात्र मुबलक द्यावं, आणि तोच मुबलकपणा आपण आजपासून एक टाइमचा निर्णय केलेला आहे। कदाचित त्यावेळेसपासून केला असता तर मुबलक स्वरूपात पाणी देता आलं असतं। भविष्यातील नियोजनासाठी 15 फेब्रुवारीलाच 10% पाणी कपात आणि मंगळवारी पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद असा निर्णय घेण्यात आला होता। मात्र यामुळे नियोजन काही प्रमाणात बिघडलं होतं आणि नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। आता जे मंगळवारची पाणी कपात होती पूर्ण दिवस बंदची, ती रद्द करण्यात आलेली आहे। त्याच्याऐवजी शहरातील ज्या ठिकाणी 2 वेळेस पाणी पुरवठा करण्यात येत होता त्या ठिकाणी एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एक वेळ पाणी पुरवठा होता त्या ठिकाणी 15 ते 20% पाणी कपात करून यापुढे पाणी कपात शहरात लागू करण्यात येईल। पाण्याच्या योग्य नियोजनासाठी पाणी कपातीच्या पालिकेच्या निर्णयाला नाशिककरांनी पाठिंबा दिला होता। भविष्यात धरणांमध्ये पाण्याचा खडखडाट जाणवू नये यासाठी नाशिककर प्रशासनाच्या पाठीशी उभे आहेत। मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नाशिककरांनाच बसलेला आहे। त्यामुळे यंदाच्याही कपातीत पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनाकडे नाशिककरांचं लक्ष लागू नये। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।